शिवाय. ओम नमः 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 शिवाय. नको रे असा विचार करूस, मी आहे ना बाळा. आनंदी, हे घे तीर्थ. किती करता हो तुम्ही माझ्यासाठी. अगं मी आजारी असताना तू सुद्धा माझी काळजी घेतलीसच ना. फार दगदग करत जाऊ नका आता. चालताना हल्ली तुमचा तोल जातो. मला एक वचन द्याल. मी जरी नसले तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्याल. तुला काही होणार नाही. शंभू महादेवाला तुला या आजारातनं बाहेर काढावंच लागेल. त्याला असं पाण्यात ठेवून तो तुमचं ऐकणार आहे होय? अगं मग मी काय करू? तू जीव आहेस माझा. तुझ्या ऐवजी त्याने मला मरण दिलं तर बरं होईल. हो, असं अभद्र बोलू नका हो. एक खंत मात्र मनात राहिली माझ्या. काय बोल? शंभू महादेवाला तुमच्या हातनं अभिषेक करायचा राहिला. नुसतं देवदेव करून काही होत नाही बाबा. नुसतं त्या महादेवाला पाण्यात ठेवायचं. मी आजच गावाकडे जातो. मी चालत जाऊन त्या शंभू महादेवाला अभिषेक करतो. त्याला तुला बरं करावंच लागेल. त्याला सांगतो मी, त्याला तुला बरं करावंच लागेल. त्याला तुला बरं करावंच लागेल. शंभू, हर 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 महादेव महाकाल शंकरा. हर 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 महादेव महाकाल शंकरा. गिरिजापति विश्वेश्वर नीलकंठ सुंदरा. आदियोगी गिरिजाधर देवा लोकांकरा. मृत्युंजय महानिधि महेशा सर्वेश्वरा. शंभो शिवा. कधी करी तांडव, कधी होई जेजुरीचा खंडोबा. गंगाधर गंगपती त्रिकाल उमापती रुद्राय ओंकार हरिहरा. हो महाशक्ती माया, महाशक्ती माया कैलासनाथा. सांब सदा शिवा. शंभो शिवा. शंभो संकटास पाहून अवतार घेऊन भोळा शिव येई हा धावून या. शंभो रुद्र अवतारी लीला तुझी न्यारी. बहुरूपी देवा तू संचारला. अक्षय गुणा केदारनाथा नागभूषणा. शंभो शिवा. शंभो शिवा. शंभो शिवा.
चला बंडू भाऊ, येतो मी. आनंदीची फार इच्छा होती गावच्या महादेवाला अभिषेक करायची. ती आता पूर्ण झाली. हा शंभू महादेव तिला नक्की बरं करणार. अहो नक्कीच गुरुजी. अहो तुम्ही तर महादेवाचे एवढे निस्सिम भक्त आहात, तुमचं गारहाणं त्याला ऐकावंच लागेल. ऐकावंच लागेल. येतो मी. काय अनंतात तू, ब्रह्मांडात तू, साऱ्याच सृष्टीचा आधार तू. विश्वाची वास्तू ही आनंदी वास्तू. विश्वाची वास्तू ही आनंदी वास्तू. साऱ्याच जगाचा तारक तू. देवाधिदेवा भैरवनाथा गिरिजाधरा शंभो शिवा. शंभो शिवा. शंभो शिवा. अहो पण हे झालं तरी कसं? गुरुजी त्या दिवशी शंभू महादेवाला अभिषेक करायचा म्हणून घराबाहेर पडले आणि जन्म आणि मृत्यू हे त्या महादेवाच्या हातात आहे. एखादे चांगले कर्म जर तुमच्या हातून घडणार असेल तर तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा महादेवाच्या कृपेने ते होणे शक्य आहे. मग त्यात काळ सुद्धा तुमचं काहीच बिघडवू शकत नाही. जय शिवशंभू.